नमस्कार मित्रांनो, मराठी गुंतवणूकदार या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे। शेअर बाजारातील डेली न्यूज अपडेट बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। या व्हिडिओमध्ये आपण खूप इम्पॉर्टंट माहिती समजून घेणार आहोत। या व्हिडिओमध्ये आपण लॉंग टर्मसाठी स्टॉक कसे सिलेक्ट करायचे हे बघणार आहोत। नवीन गुंतवणूकदारांसाठी ही माहिती खूप महत्त्वाची असणार आहे। लॉंग टर्म स्टॉक सिलेक्ट करण्यासाठी 7 गोल्डन रूल आहेत, ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत। परंतु लॉंग टर्म स्टॉक सिलेक्ट करणं म्हणजे आपलं भांडवल सुरक्षित करणं आणि त्यामध्ये सतत वाढ होणं, अशा दोन्ही गोष्टींचा बॅलन्स असतो। पुढील 7 स्टेप्स तुम्ही फॉलो केल्या तर 90% काम सोपं होतं। परंतु त्यापूर्वी डिस्क्लेमर देऊ इच्छितो, केवळ एज्युकेशनल पर्पजसाठी आपण बनवलं आहे। परंतु तुम्ही या 7 पॉईंटचा अभ्यास लॉंग टर्म स्टॉक निवडण्यासाठी करू शकता। लॉंग टर्म स्टॉक निवडण्यासाठी सर्वात महत्त्वाचा पॉईंट म्हणजे बिझनेस। कंपनी काय करते, तिचं प्रॉडक्ट काय आहे, त्यानंतर त्या कंपनीचं प्रॉडक्ट 10 वर्ष 20 वर्ष चालणार आहे की नाही, त्यानंतर मार्केटमध्ये त्या प्रॉडक्टची स्पर्धा कशी आहे, हे सगळं चेक करून स्टॉक सिलेक्ट करणं फायदेशीर ठरतं। उदाहरणार्थ IT सेक्टर, त्यानंतर FMCG सेक्टर, बँकिंग, कन्झम्पशन हे सेक्टर नेहमी आपल्याला वाढताना बघायला मिळतात। त्यानंतर दुसरा महत्त्वाचा पॉईंट आहे फंडामेंटल ॲनालिसिस। कंपनीचं फंडामेंटल तपासून घ्या। फंडामेंटल्समध्ये कंपनीचा रेव्हेन्यू चेक करायचा, त्यानंतर प्रॉफिट ग्रोथ बघायची, मागील 5 ते 10 वर्षामध्ये कंपनीची सतत वाढ दिसते की नाही ते चेक करणं सुद्धा महत्त्वाचं असतं। प्रॉफिटमध्ये जास्त वर आणि जास्त खाली पण नाही पाहिजे, ती कंपनी लॉंग टर्मसाठी आपल्याला चांगली असते। त्यानंतर फंडामेंटल्समधला दुसरा महत्त्वाचा पॉईंट आहे डेप्ट, म्हणजेच कंपनीचं जे कर्ज आहे ते कमी पाहिजे। डेप्ट टू इक्विटी 0.5 पेक्षा कमी असेल तर अधिक उत्तम मानले जाते। आणि त्यानंतर जास्त कर्ज असलेली कंपनी लॉंग टर्मसाठी रिस्की मानली जाते। त्यानंतर फंडामेंटल्समधला तिसरा महत्त्वाचा पॉईंट म्हणजे कंपनीचा ROE चेक करायचा। ROE म्हणजे रिटर्न ऑन इक्विटी। जर ROE हा 15% असेल तर उत्तम मानला जातो। त्यानंतर बघायचा ROCE म्हणजे रिटर्न ऑन कॅपिटल। ROCE सुद्धा 15% असला तर तो उत्तम मानला जातो लॉंग टर्म स्टॉकसाठी। ROE आणि ROCE हे काय दाखवतं की कंपनी किती प्रॉफिटेबल आहे, हे 2 रेशिओ दाखवतात। त्यानंतर लॉंग टर्मसाठीचा तिसरा महत्त्वाचा पॉईंट मॅनेजमेंट क्वालिटी। नेहमी बघायचं मॅनेजमेंट क्वालिटी कशी आहे, मालक चांगला आहे का, किंवा कंपनीवर पेनल्टी किंवा फ्रॉडचे आरोप आहेत का, हे चेक करणं सुद्धा महत्त्वाचं असतं। त्यानंतर मॅनेजमेंट क्वालिटीमध्ये प्रमोटरची होल्डिंग सुद्धा महत्त्वाची असते। जर प्रमोटरची होल्डिंग 50%पेक्षा जास्त किंवा 50% असेल तर ती चांगली मानली जाते। त्यानंतर चौथा महत्त्वाचा पॉईंट आहे डिव्हिडंड ट्रॅक रेकॉर्ड। नेहमी डिव्हिडंड देणाऱ्या कंपन्या ह्या सर्वसाधारणपणे आपल्याला मजबूत बघायला मिळतात। लॉंग टर्म इन्व्हेस्टरसाठी बोनस आणि डिव्हिडंड अधिक फायदेशीर असतं। त्यानंतर 5वा पॉईंट आहे व्हॅल्युएशन। व्हॅल्युएशन स्टॉकचं योग्य असलं पाहिजे, म्हणजेच ओव्हर प्राईस स्टॉक नेहमी टाळायचे असतात। PE रेशिओ हा सेक्टरच्या तुलनेत जास्त नसला पाहिजे। खूप महाग स्टॉक घेतला तर लॉंग टर्ममध्ये परतावा कमी मिळतो। त्यानंतर 6वा महत्त्वाचा पॉईंट आहे फ्युचर ग्रोथ स्टोरी असावी। कंपनीचं भविष्य किती मजबूत आहे हे बघणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं असतं। पुढच्या 10 वर्षात त्या सेक्टरला मागणी वाढणार आहे की नाही हे सुद्धा लॉंग टर्म स्टॉकमध्ये आपल्याला चेक करावं लागतं। उदाहरणार्थ इलेक्ट्रिक व्हेकल, रिन्युएबल एनर्जी, डिजिटल पेमेंट्स, डिफेन्स, रेल्वे, बँकिंग, त्यानंतर इन्शुरन्स आणि फार्मा या सेक्टरमध्ये फ्युचर ग्रोथ स्टोरी आपल्याला पाहायला मिळते। त्यानंतर पॉईंट नंबर 7, रेग्युलर SIP करून तुम्ही गुंतवणूक करू शकता। एकदाच मोठी गुंतवणूक न करता SIP मध्ये गुंतवणूक केली तर तुमची ॲव्हरेज प्राईस चांगली होते। तर हे 7 पॉईंट लॉंग टर्मसाठी स्टॉक निवडण्यासाठी महत्त्वाचे पॉईंट होते। आता लॉंग टर्मसाठी चांगल्या प्रकारचे स्टॉक आपण बघणार आहोत। लॉंग टर्मसाठी आपण सर्वात प्रथम बघणार आहोत ब्ल्यू चिप स्टॉक्स। पहिली कंपनी आहे HDFC बँक,
त्यानंतर दुसरी कंपनी आहे TCS, इन्फोसिस, त्यानंतर एशियन पेंट, अल्ट्राटेक सिमेंट आणि ITC. हे स्टॉक लॉंग टर्मसाठी आपल्याला चांगले स्टॉक आहेत. त्यानंतर बघणार आहोत सेक्टर लीडर स्टॉक्स. पहिली कंपनी आहे ICICI बँक, दुसरी कंपनी आहे SBI लाईफ, त्यानंतर टायटन, त्यानंतर मारुती सुझुकी आणि रिलायन्स. या कंपन्या सेक्टर लीडर म्हणून काम करतात आणि लॉंग टर्मसाठी या कंपन्या बेस्ट कंपन्या मानल्या जातात. त्यानंतर लॉंग टर्मसाठी हायेस्ट डिव्हिडंड देणाऱ्या कंपन्या सुद्धा महत्त्वाच्या असतात. सर्वात जास्त डिव्हिडंड देणाऱ्या कंपन्यांमध्ये पहिली कंपनी आहे हिंदुस्तान युनिलिव्हर. त्यानंतर लॉंग टर्मसाठी चांगला डिव्हिडंड देणारी कंपनी आहे NTPC. त्यानंतर पुढची कंपनी आहे पॉवर ग्रिड. ही सुद्धा कंपनी चांगला डिव्हिडंड आपल्याला देताना बघायला मिळते. आणि सगळ्यात महत्त्वाची कंपनी म्हणजे कोल इंडिया. ही कंपनी सुद्धा चांगला डिव्हिडंड पे आउट करते. तर या लॉंग टर्मसाठी कंपन्या चांगल्या मानल्या जातात आणि स्टेबल मानल्या जातात. थोडक्यात सोपे 3 नियम: स्ट्रॉंग बिझनेस प्लस स्ट्रॉंग मॅनेजमेंट, त्यानंतर कमी कर्ज आणि जास्त ROE आणि ROC, त्यानंतर तिसरा रूल ओव्हर व्हॅल्यू स्टॉक टाळायचे आणि पेशन्स ठेवायचे. फक्त हे 3 गोल्डन रूल तुम्ही लक्षात ठेवा. तर ही होती आपली लॉंग टर्म स्टॉक कसे निवडायचे यासाठीची महत्त्वाची माहिती. आणि कोणते स्टॉक लॉंग टर्मसाठी चांगले आहेत हे सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघितलं आहे. तर ही होती आपली या व्हिडिओमधली महत्त्वाची माहिती. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.